संबुद्ध त्यांनी शिकवलेला सद्गुण त्याचा प्रचार करणारा पूजनीय भिक्खू या 3 घटकांवर पूजनीय भिक्षू संघपालजी स्थगित सर्व प्रज्ञा संपन्न बौद्ध उपासक उपासिका तथा पालक बालिका तथागतांनी आपल्याला जो 37 बोधी पाक्षिक 37 बोधी म्हणजे ज्ञान, पाक्षिक म्हणजेच हे जे काही अंग आहे, जशी पक्ष्याचे 2 पंख असतात तसेच बोधीचे अंग हे 37 आहे. हे आपल्याला दुःख मुक्तीकडे आहार पदासाठी निर्वाणासाठी सहाय्य करणार आहे. म्हणून याच्यावरती आपण त्या दिवशी थोडी चर्चा केली, परंतु तुम्हाला ज्या पद्धतीने सांगायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काही ग्रहण केलं नाही. पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण चर्चा करणार. 12 जे 37 बोधी पाक्षिक अंग आहे, प्रथम त्याला जाणता. तथागत म्हणतात छंद. छंद म्हणजे इच्छा. जोपर्यंत आपली काही इच्छा होत नाही, धम्म श्रवण करण्याची असो का साधनेची असो का दानाची असो, तोपर्यंत आपण काहीच करत नाही. म्हणून छंद ही इच्छा निर्माण करतात. हा सिंगल धर्म बोधीचा, हा एक धर्म काय, एक अंग आहे. चित्त. चित्ताला आपण चित्त का म्हणतो? ते चिंतन करतं. कोणत्या गोष्टीचं चिंतन करतो म्हणून त्याला चित्त म्हटले जाते. हे एक बोधीचा अंग आहे. एकच काही धर्म आहे म्हणजे असे एक जे आहे सिंगल, त्या सिंगल धर्माला आपण पाहतो. हे बोधीचं अंग हे ज्ञानाचं. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास. कोणाच्या प्रती विश्वास? बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रती तुमच्या मनामध्ये विश्वास असला. विश्वास आहे म्हणूनच तुम्ही त्या मार्गाने वाटचाल करत आहात, रोज इथे येता. तुमचा जर विश्वास जर नसता तर रोज तुम्ही काही अर्धा घंटा इथे येऊन बसले नसते, कान देऊन काही तुम्ही धम्म ऐकला नसता. आणि आले तुम्ही इथं तर बरेचसे काय झोपाही काढतात. मी पाहतो सरकारचे जे काही भोजन आहे सुस्ती निर्माण करत आहे. म्हणून याची थोडी मात्राही जा, जास्त घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला तंत्र येईल. मला आज धम्म उपदेशासाठी जायचं आहे आणि मला जर झोप लागली तर मी तो उपदेश ऐकणार. म्हणून भोजनाची मात्रेला जाणणं गरजेचं आहे. तर भोजनाची मात्रावर आपण अंकुश घेऊ, हे फार महत्वाचं. श्रद्धा झाल्याच्यानंतर उपेक्षा. उपेक्षा म्हणजे मध्यस्थ भाव. तत्र तत्र मध्यस्थता, मध्यस्थ भाव. तर हा भाव तुमच्या मध्ये आला पाहिजे. हा बोधीचा जे काय अंग आहे, हे संपूर्ण बोधीचे अंग तुम्हाला प्रथम जे कारण सांगत उपेक्षा, याला तुम्हाला काय करावं लागलं? वाढवावं लागलं. मग काही असेल तर तुम्ही कंपित होऊ नका. जिथं उपेक्षा तिथं कंपन नाही, हा कंपितपणा, चित्ताचा अकंपितपणा. समजून घ्यायचं की उपेक्षा आपली वाढत आहे. कोणी दुःखी जरी लोक पाहिले कंपित नाही, कोणी लोक सुखी जरी पाहिले तरी कंपित नाही, अकंपित. अकंपित हा धर्म तुमच्यामध्ये येणं फार गरजेचं. आणि तोच उपेक्षाचा फार महत्वाचा. उपेक्षा जर जाणायचं तर ह्या चित्ताला आपल्याला कटळून पाहावं लागेल की कंपित आहे का कंपित आहे.
खरंच उपेक्षा आपल्यामध्ये आहे किंवा नाही याला आपल्याला जाणतं. उपेक्षा झाल्याच्या नंतर काय प्रशांती. प्रशांती म्हणजेच चित्ताला ती काय करतं, शांत करतं. सगोते बोलून चित्ताला शांत. आपण म्हणतो आता चित्त फार शांत. जसं पाणी शांत झालेलं आहे, संपूर्ण लाटाला एकदम शांत झाले आहे, स्थिर आहे, तर त्या पाण्याखालचं आपल्याला दिसतं. शिंपले दिसतात, कासव दिसतं, मच्छी दिसतं. जे काही पडलेले आहे पाण्यामध्ये ते स्पष्टपणे जाणीव. म्हणजे जिथं प्रसिद्धी आहे तोच माणूस काय करतो, चित्ताला जाणण्याचं काम चांगल्या पद्धतीने. प्रसिद्धी झाल्याच्या नंतर काय प्रीती. आता प्रीती म्हणजे सुख. तर प्रीतीचे जे काही आलेले आहेत प्रकार ते 5 प्रकार आहेत प्रीतीचे. त्याच्यामध्ये आपण जाणार नाही, सर्वतेमधून जाणार नाही. प्रीतीचे जे काही 5 प्रकार आहेत तर त्या प्रकाराला आपल्याला जाणार. क्षणिक प्रीती आहे, शुद्धिका प्रीती आहे, स्मरण प्रीती आहे, उद्योग प्रीती आहे, अवक्रांतिक प्रीती आहे. पण त्याला एकच म्हणता येईल प्रीती. प्रीती म्हणजे सुखाचे जे काही तरंग आहे, सुख आहे, तर त्या प्रीतीच्या आवश्यक. हे 6 धर्म सिंगल आहे. एक 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 6 धर्म. बोधिचांग हे सिंगल आहे. मग एक येतं विरती. विरती 3 प्रकारच्या विरती. तर त्या 3 प्रकारच्या विरती हे 6 9 धर्म बोधिचांग. मग येतं सम्मा दिठ्ठी, सम्यक दृष्टी. मग सम्यक दृष्टी कशाला म्हटल्या जातात? हे जे 5 गोष्टी आहेत, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, या 5ही गोष्टीला त्याने काय आहे, शाश्वत मानलेलं नाही, अनित्य मानलेलं आहे. म्हणून त्याचा काय आहे, त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते. आणि त्याने शाश्वत मानलं. शाश्वत मानल्याच्या नंतर येतं सक्काय दिठ्ठी, म्हणजे मिथ्या दृष्टी उत्पन्न होतं. आत्मा त्याने शाश्वत मान म्हणजे आत्मा मान. आत्मा मानलं की मग वाजवात उभा राहा, हे दृष्टीचं काम. म्हणून हे एक बोधीचं हे जे काही संपूर्ण अंग आहे हे सिंगल नाही, एकटं नाही. सम्यक संकल्प. तुम्ही संकल्प केले पाहिजे चांगले. जोपर्यंत तुम्हाला वितर्क आणि विचार आहे तोपर्यंत तुम्ही चांगले संकल्प करता. म्हणून चांगले संकल्प केले पाहिजे. कोणते संकल्प करायचे तुम्हाला? आता साधनेच्या बाबतीत असेल, प्रज्ञेच्या बाबतीत असेल, चिंतनाच्या बाबतीत असेल, चांगले संकल्प करा. सम्यक. एक येतं सम्यक व्यायाम. तुम्हाला चित्ताचा व्यायाम करावा, अंगाचा व्यायाम करावा लागणार. काय काही भगिनी आम्ही पाहतो सकाळ चक्रमण करतात, चांगलं आहे. पण चक्रमण करत असताना संपूर्ण नजर आपल्या अंगाकडे काय त्याच्यामध्ये होणाऱ्या वेदने निश्चितच त्याचा तुम्हाला फार मोठा लाभ. जेवढ्या जेवढ्या तुमचे जे काही कमरेखाली ज्या काही वेदना होतात पायाच्या, संपूर्ण वेदनेचा तुम्ही जर त्याला जर जाणल्या तर तुमच्या वेदनाच नष्ट होतात. कंबर खालून जे काही कमरेखालचा जो भाग आहे पाय पूर्ण वेदनाच खतम होतात, काही दुखायला लागत नाही. सहनता तुमची वाढायला, सहनता निघून जातात. म्हणून चक्रमण केलं पाहिजे. येतात काय काय भगिनी, आणि मी पाहिलं 2-3 भगिन्यांना सकाळी. आता नाव मला माहिती काय व्हायला की तुम्हाला आता रूपाने पाहायला, पण नावही डोक्यातून काढलं, तुमच्या अन्नावर काढून टाकलं.
नाव तुम्ही जाणतच नाही मला, नाव मला माहित नाही, पण निश्चितच तू लाव. सम्यक संकल्प, ज्याला सम्यक व्यायाम, तर व्यायाम चित्ताच्या संबंधित व्यायाम करावा लागतो. व्यायाम झाल्याच्या नंतर सम्यक स्मृती, स्मृती म्हणजे जागरूकता. ही जागरूकता तुम्हाला वाढवावी लागते प्रचंड प्रमाणात. सम्यक समाधी, समाधी म्हणजे सम्यक समाधीचा तुम्हाला अभ्यास करावा. आता हे 12 जे काही बोधीचे अंग झाले, 12 आणि 14, 9 ते आणि हे 5 असे 14 अंग झाले. आता या 14 मधून आपल्याला किती करायचे आहेत? 6. तर प्रथम वीर्य, सती, समाधी, प्रज्ञा, श्रद्धा आणि विरत, हे 6 अंग आपण बाजूला काढले. आता 6 अंगाला आपल्याला काय जाणायचं? कोणते? वीर्य. वीर्य म्हणजे प्रयत्न करणं. समाधी, प्रज्ञा, श्रद्धा, विरत, या 6 गोष्टीला आपल्याला काय? 14 मधून किती झाले? 6 झाले. आता 6 मधून आपल्याला किती करायचे? 37. आता वीर्य म्हटल्याच्या नंतर वीर्यमध्ये किती आले? 9 धर्म आले. एक येतं वीर्य बल, वीर्य इंद्रिय, सम्मा व्यायाम, वीर्य वृद्धिपात, चार सम्यक प्रधान. 4 सम्यक प्रधान कोणते? सम्यक प्रधान, प्रधान म्हणजे प्रमुख. तर जेवढे आपले इंद्रिय आहे, चक्षु, श्रोत, घाम, जीवा, काया आणि मन, तरुण याच्यावर काय करायचं? प्रथम आपल्याला संयम ठेवायचा. संयम झाल्याच्या नंतर काय करणार? प्रहार. प्रहार म्हणजेच याच्यात जे विकार होणारे तर ते काय करायचे? त्याच्यावर प्रहार म्हणजे दूर करायचे, त्याला म्हटलं जाते प्रहार. आणि चांगलं चित्त असेल आपलं निर्मळ स्वच्छ, त्याचं काय करायचं? रक्षण करायचं. रक्षण करणे गरजेचं आहे. रक्षण झाल्याच्या नंतर भावना आपल्याला वाढवू लागतात. हे 4 सम्यक प्रधान. आणि ते 5 किती झाले? 9. वीर्याच्या संबंधित 9 धर्म. आता सती आहे, सतीच्या संबंधित 8 धर्म येतात. त्याच्यात डबल आपल्याला एक वीर्य संबोधन, वीर्य संबोधन बोधीचे एक अंग. असे करून किती झाले? ते 9 झाल्याच्या नंतर सती म्हटल्याच्या नंतर सती संबोधन एक आलं. सती इंद्रिय, सती बल, सती बल झाल्याच्या नंतर सती वृद्धिपात, सतीचं एक वृद्धिपात आलेलं. आणि 4 स्मृती प्रस्थान. कोणते 4 स्मृती प्रस्थान आलेले? कायानु विपස්සना, चित्तानु विपස්සना, धम्मानु विपස්සना, वेदना विपස්සना. हे 4 विपස්සना. 4 सतीचं इंद्रिय आहे, सतीचं बल आहे, सतीचं बोधी अंग आहे,
आणि सतीचं बोधी अंग झाल्याच्या नंतर आर्य अष्टांगिक मार्गामधलं जे आपण पाहतो स्मृती, सम्यक स्मृती, या अशा 8 स्थान आलेले समाधीच्या स्मृतीच्या बाबतीत. समाधीच्या बाबतीमध्ये आपल्याला ते जाणवलं. समाधी संबोधन एक अंग आलेले. इंद्रिय समाधी म्हणजेच समाधी इंद्रिय, समाधी बल. समाधी सम्मा समाधी, समाधी संबोधन असे 5 अंग होतात समाधीच्या बाबतीत. तर त्या 5 अंगाला आपल्याला काय करणे, त्याला जाणणे, हे बोधीचे अंग समाधीच्या बाबतीत. आता प्रज्ञेचे 4 अंग येतात. इंद्रिय प्रज्ञा, प्रज्ञाबल, मीमांसा प्रज्ञा, धम्मविचय संबोधन हे प्रज्ञेचं अंग. हे प्रज्ञेचे अंग आलेले 4. श्रद्धा इंद्रिय, याच्यात कोणतं येतं श्रद्धा बल, श्रद्धा इंद्रिय, हे 2 अंग. विरतीमध्ये किती येतात? 3. सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा जीव. हे असे 37 बोधी पाक्षिक धर्म आहे. एक तर तो 14 मधून 6 होतो, 6 मधून 37 होतो, 37 मधून 6 होतो, 6 मधून 12 होतो. या पद्धतीने आपल्याला त्याला काय करावं लागलं, जाणावं लागणार. प्रज्ञेमध्ये किती आहेत याचं स्पष्ट आकलन झालं पाहिजे. समाधीमध्ये किती आहे, स्मृतीमध्ये किती, वीर्यमध्ये किती आहे, हे जर आपल्याला जर चांगल्या पद्धतीने जर समजलं निश्चितच याचा फायदा. आता वीर्यमध्ये 9 प्रकारचे जे काही वीर्य दिलेलं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं वीर्य, एकाच पद्धतीचं नाही. वीर्य म्हणजे प्रयत्न एकाच पद्धतीचे प्रयत्न नाही. आज तुम्ही वीर्य इंद्रिय आहे समजा धरून चला, म्हणजे ते आपलं इंद्रिय झालेलं आहे, प्रयत्न आपलं इंद्रिय झालेलं आहे, तर ते बलाचं काम नाही करत आहे. वीर्य बल, तर बलाचं जे काम करत आहे प्रयत्न, ते काही इंद्रियाचं काम करत नाही. एक गोष्ट प्रत्यय आहे तर प्रत्यय उत्पन्न आहे, म्हणजे एक गोष्ट नष्ट होतं तर एक गोष्ट उत्पन्न होतं. तुमचं इंद्रिय त्या जे काही आहे तिथं लुप्त झालं तर तुमची ताकद वाढायला लागते, बल वाढतं. बल तिथं लुप्त होतं तर तुमचं इंद्रिय वृद्धिपात म्हणजे सिद्धी प्राप्त होते, सिद्धी प्राप्त करते. सिद्धी झाल्याच्या नंतर आपण तुम्हाला ते बोधीचं अंग होतं. बोधीचं म्हणजे अंग होऊन जातं. हे संपूर्ण बोधीचे अंग आहे. आता एक वीर्य म्हणजे अंग पार्ट आहे, शरीराचा अवयव, आणि त्याचे संपूर्ण पार्ट आहे जेवढे दिलेले आहे. एक अंगाच्या अनुषंगाने हे निघणारे पार्ट. आता एक आपल्या शरीराचा भाग आहे हात. आता हातच आहे का, त्याचे बोट आहेत, कांडे, नख आहे, त्याचे पार्ट आहे ना. तसंच हात म्हणजे वीर्य. आता त्याचे जे पार्ट आलेले आहे, दुसरे अवयव आलेले आहे,
तर त्या अनुषंगाने ते काय होतं, परिपूर्ण होतं. त्याला हात. आता समाधी म्हटलं आपण, तर समाधीचं तसंच आहे. समाधीचं धरून चला आपण, डोकं आहे आपलं, डोकंच म्हणता येईल का नुसतं पूर्ण? त्याला डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, अवय आहेत ना, ते वेगवेगळे काम करतात. जरी त्या अंग आहे, ते समाधी एक अंग आहे बोधीचं, पण जेवढे जेवढे त्याचे पार्ट आहे, अवय आहे, ते वेगवेगळे काम करतात. डोळे डोळ्याचं काम करतं, नाक नाकाचं काम करतं, जीभ जीवाचं काम करतं, वेगवेगळे काम करतात. पण शेवटी ते काम कोणतं करतात? त्या अंगाचंच काम करत आहे. समाधी अंगाचंच काम करतात. जी आपली प्रज्ञा आहे, ही प्रज्ञा सुद्धा आपल्या शरीराचं कोणतंही एक अंग पकडलं आपण, पण प्रज्ञेचे जे काही अवयव आहेत, ते अवयव सुद्धा तशा पद्धतीचं काम, त्या अवयवामुळेच ते त्या अंगाला परिपूर्णता येतं. लक्षात घ्या, त्या अवयवामुळेच त्या अंगाला परिपूर्णता येते. जर ते अंग जर नसते, तो अवयव परिपूर्ण आहे का? तो नाही, अजिबात तो परिपूर्ण होत. या अशा अनुषंगाने आपल्याला त्याला जाणावं लागणार आहे. हे 7 परिपूर्ण बोधीचे अंग आहेत, ज्ञानाचे अंग. बोधी म्हणजे परम ज्ञानाचे अंग आहे. त्याची सीमा नाही. त्याची सीमा आहे का? अजिबात त्याची सीमा नाही. प्रारंभामध्ये असं वाटायला लागतं आपल्याला, मला कळालं, मला चांगल्या पद्धतीने ते कळालं, असं वाटायला लागतं. पण जसं जसं त्याचा बोधी पाक्षिक धर्माचा आपण अभ्यास करतो, अनुभवाच्या स्तरावरती, तसं तसं पुढे चालतो. असं वाटायला लागतं की अरे अजून मला समजलं, अजून तर खूप मोठं, अजून फार मोठं. स्मृती म्हटल्याच्या नंतर सती हे बोधीचं अंग आहे. पण याचे जे काही, जसं आपण 4 स्मृती स्थानाचा अभ्यास करतो, प्रस्थानाचा, किंवा 4 जे दुसरे जे काही स्मृती स्थान आहे त्याचा आपण अभ्यास करायला लागतो. सम्यक स्मृती, याचा अभ्यास करायला लागतो. एक आहे का ती वेगवेगळ्या पद्धतीची, आणि जेवढी जेवढी तुम्ही स्मृती वाढवा तेवढं तेवढं कमीच आहे. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला जाणायची आहे, तर तुमची स्मृती तीक्ष्ण असली पाहिजे, बरगच्च असली यावर. म्हणून आपल्या अनुषंगाने आता आपण धरूया प्रज्ञा, श्रद्धा, स्मृती, समाधी, प्रज्ञा या अंग. आता हे बोधीचे अंग आहेत. श्रद्धा इंद्रिय, वीर्य इंद्रिय, समाधी इंद्रिय, स्मृती इंद्रिय, प्रज्ञा इंद्रिय, हे बोधीचे अंग. हे धरून चला इंद्रिय. आता एखाद्या याच्यातलं वीर्य स्मृती तीक्ष्ण जर झाली, तर बाकीचे जे काही इंद्रिय हे बाहेर दबून जातात, दबतात. जर प्रज्ञा इंद्रिय जर तीक्ष्ण असेल, तर बाकीचे इंद्रिय दबतात. दबण्याचं काम. प्रज्ञेच्या स्तरावरती आपण कोणता अभ्यास करतो? अनित्य. अनित्याचा जो का आपल्याला अभ्यास होतो चांगल्या पद्धतीने प्रज्ञेच्या स्तरावर. म्हणून हे संपूर्ण गोष्टी आपल्याला या बोधी पाक्षिक हाच धर्म महत्वाचा. ह्योच तथागताने आपल्याला सांगितलेला आहे. धम्म नाही. याच्यावरच वारंवार आपल्याला चर्चा करायची, वारंवार याचा अभ्यास करायचा आपल्याला. तुम्ही काही जरी म्हटलं ते याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही बोलता येणार नाही. हेच महत्वाचं. याच्यातला तुम्ही कोणताही धर्म एक घेतला आणि त्याच्यावर जरी चर्चा करत आहात, तर तो आपलं हितच करणार आहे. चांगला अभ्यास जरी करू लागला तुम्ही, तर तुमचं हित आणि मंगलच होईल. म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 अंगाचा मार्ग, 5 इंद्रिय, 5 बल,
7 बोधिअंग, 4 उद्दीपक, 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रदान, हा 37 बोधिपाक्षिक मार्ग आपल्याला सांगितला आहे. पण त्याचे विभाजन, त्याचा भेद आपल्याला 14 प्रकारांनी त्याचं जे काही काय करायचं आहे, भेद करायचा आहे. 6 प्रकारांनी त्याचा भेद करू शकतो आणि 6 प्रकाराच्या अनुषंगाने 37 पद्धतीने त्याचे विभाजन आपल्याला करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. एवढं आहे. एक धर्माचं जर आपण स्पष्टीकरण जर करायला लागलो तर आपल्याकडे वेळ नाही आणि त्याच्यावरती आपल्याला वेळ पुरणार नाही. एक धर्माला चांगल्या पद्धतीने आपण त्याच्या मुळापर्यंत जर जाऊ लागलो उपदेशाच्या अनुषंगाने तर तो आपल्यासाठी कमीच पडतो. आणि म्हणून मी तुम्हाला थोडक्यामधून हा जो काही मार्ग सांगितलेला भगवान बुद्धांनी जो आपल्याला सांगितलेला आहे, तर ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काय आहे की भगवान बुद्धाचा धम्म आहे विभाजन करणे. प्रत्येक गोष्टीचं जे काही तथागताने विभाजन करून भेद करून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करणं अनिवार्य गरजेचं आहे. एवढ्याच जो काय आज हा उपदेश देऊन आम्ही इथं थांबतो. सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचं हित हो.